रोहित पवारांच्या मतदारसंघात येणार रोहित शर्मा. भव्य स्टेडियमचे होणार भूमिपूजन. अकॅडमीच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना फायदा. पुण्याच्या भोरमध्ये एसटीचा अपघात. 42 जण जखमी तर 3 जण गंभीर. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस घुसली शेतात. सरकारची मनमानी खपवून घेणार नाही. मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सुनावले खडे बोल. कापूस सोयाबीन अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपये अनुदान वितरित. जागा वाटपाचा निर्णय 2-4 दिवसातच शक्य. मवियाच्या बैठकीआधीच खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास.